कॉन्फरन्सात तुमचे स्वागत करता. आमचो एक पार्ट जो आसा एडमिशनाचो ते जाल्लो आसा. हालींच आनीक इंडक्शन जाल्लें मांद्रे मतदारसंघाचो जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगांवकर जॉइन जाता आसतना हांवें एक स्टेटमेंट केल्लो की मांद्रे मतदारसंघाचे लोक सफर जातात. बाकीची सगळी टॅक्सां, मोदीची टॅक्सां, त्याच्या नंतर गोवा सरकाराची टॅक्सां, सेंट्रल स्टेट टॅक्स करून थंय एडिशनल तांकां सोपटे टॅक्स फारीक करपा पडटा. सो त्या मतदारसंघात कितेंय तर खंय जातलें जाल्यार ताका सोपटे टॅक्स फारीक करपा पडटा. त्या मतदारसंघाचो आमचो ब्लॉक प्रेसिडेंट बाब नारायण रेडकर हजर आसा आमचे बरोबर. हेजे नंतर तेणें सोपटेन आपल्या मंडळाक मुखार काडलो म्हाजेर हल्लो करपाक. म्हाजेर कितें आरोप केल्याक हांव तेजेर चड वचपाक शकना, कारण ते खंयच्या खंय आरोप करता आनी त्या आरोपाचें कांय हें नासता. आनी तेजे नंतर सांगतात ते की तेगेले इनकम सामकें रेग्युलर आसा आनी तो कसल्योच इलिगेट एक्टिविटी करना आनी तशें सोपटे टॅक्स बी म्हणटा कांय ना म्हणून तांकां मुखार काडले. बाब सोपटेन रिप्लाय दिलो ना, पूण त्यांचो एक मधु परब, सुदेश सावंत आणि धीरेश मांद्रेकर, सो ह्या तीग जाणां काडून प्रेस कॉन्फरन्स तेणें घेतलो काउंटर करपाक. सोपटेक डेरिंग जालना सोपटे टॅक्साचेर उत्तर दिवपाक. हांव हांकां ब्लेम करना, हे बावडे सादे आमचे भशेन कार्यकर्ते, पूण तेंची चूक एकूच जाता की लिडर सांगता ते आयकतात आनी उलयतात. त्या लिडरा कडेन ताणें परत चॅक करपाक जाय आशिल्लें बाब सोपटे गेले खरेंच कितें तरी सोपटे टॅक्स म्हणटा आसा काय ना काय म्हणून, पूण ब्लायंडली ताणें फॉलो केले. हांव ह्या तिगांय कडेन मागता की फाल्यां 11 वरां मेरेन ती सोपटे कडेन विचारचें की असो सोपटे टॅक्स बी कितें आसा तो खरो काय फट. म्हाजे कोंतान आयकला त्या प्रमाणे थंय जर धिरयो जाता थंय सोपटे टॅक्स, पूण कितें कन्स्ट्रक्शन करता थंय सोपटे टॅक्स, करेक्ट करता बिचार जर शेक घालता जाल्यार थंय सोपटे टॅक्स. सो कितें एक्टिविटी करतलो तुजे लायसन आसले जाल्यार लायसन नासले जाल्यार सुद्दां ताका सोपटे टॅक्स हे लागता. फाल्यां 11 मेरेन ह्या तिगांय कडेन मागता की सोपटे कडल्यान कन्फर्म करचें आनी सांगचें. तरी सुद्दां जर तो ना म्हणटा की सोपटे टॅक्स म्हणटा लागना आनी आपूण तशें खंय पयशे मागना जाल्यार हांव 12:30 फाल्यां म्हाजी प्रेस कॉन्फरन्स आसा. त्या 12:30 हांव एक ऑडियो रिलीज करता जंय सोपटे टॅक्स कशे कलेक्ट जाता ते. ओके जालें? येस. ह्याच विशयाचेर तूं प्रत्येक फावटी टायम कित्याक दिता बीजेपीक? तूं मागीर कॉम्प्रोमायज करपाची तयारी करता? हांव प्रत्येक गजाल आसा पळय ती आमी टायम दिवप आसता. कित्याक म्हणून प्रत्येक गजालीक टायम फाटल्या दिवप फावटी आसता. तुमी एक टायम हय तो तेजेर खंय जालें मागीर तुका तेजेर कन्फ्यूज करून उडयता. हांवें टायम कितलो दिल्लो? 8 दीस 15 दीस 15 दीस जाल्यार. बट तुमकां जे पार्टीचे अध्यक्ष आसा बीजेपी तेंचे सांगले तुका हय, दोन दीस. तेंच्यांनी सांगलें तेगेले अध्यक्षा कडेन मुख्यमंत्र्या कडेन उलयना, तो मुख्यमंत्र्या कडेन उलयना, तेगेले आमदारा कडेन उलयना. तेगेले आमदारान ऑलरेडी सांगला न्ही आपणें तें पळयलो. सो तेका तेगेले आमदार लागीं काय गिरीश चोडणकर लागीं एलिगेशन तुमी केला न्हू गिरीश? तूं करता न्हू ते म्हणटा तूं हांवेन गोळीबार करता. हय तूं वाड्यान कित्याक घेवन मारता काय म्हणटा तो. ही गजाल आसा हेजेर हांव डिटेल प्रेस कॉन्फरन्स म्हगेलें फाल्यां जातलें. सोपटे टॅक्सा बरोबर हेजेरूय उलयतलो हांव. So you'll bring out more evidences, the name, everything. Whatever I have to say, I will say it. गिरीश चोडणकर जेन्ना कितें उलयता त्या उलयता आसतना विदाउट डॉक्युमेंट्स विदाउट एविडन्स केन्ना उलयना. त्या खातीर पत्रकारांनी विश्वास दवरून म्हागेले हेजेर न्यूज कॅरी केलो. गिरीश आमकां तुमचेर विश्वास आसा. हांव सगळ्यांक तुमकां टायम दिता, तेणें प्रश्न विचारून सांगता. सो सोपटे कडेन आमच्या त्यांचो अध्यक्ष सदानंद तनावडे कडेन मागता. तेणें तांचो आमदार काल्लूस कडेन उलोवचें. काल्लूसान ऑलरेडी सांगला की गिरीशान कितें सांगलें तें सारकें म्हणून. तेन्ना तेणें काल्लूसा कडेन उलयचें. कदाचित हांवें सांगला आनी तेणें सांगलो तो सेम आसत काय ना म्हाकाय खबर ना. तुमी आनी कितले मंत्री स्कॅन्डला तेंगेले आसा हें म्हाका खबर ना. तुका खबर आसा काय म्हाका खबर ना.
सो तो सेम मनीस काय तो वेगळो मनीस, काल्लूस सांगतो वेगळो मनीस आणि हांव सांगतो तो वेगळो मनीस, हेंय खबर ना. थोडच्यान दुसरें स्टेटमेंट आयकलां तेंगेलो आनीक मंत्री मायकलाचो, सो मायकलानूय तांकां सांगलेलें आसा आनी ते सांगलेलें आसा गिरीश केन्ना एविडन्स नासतना उलय म्हणून. आनी ही गजाल खूब सेन्सिटीव. आमी बीजेपी भशेन वेगळे हाचे न्ही, आमकां थोडे मनीसपण म्हणटे आसा, तांचो परिवार आसा दोगांयचोय, हें सगळें लक्षांत घेवन तांकां वेळ दिल्लो आसा. आमचे डिमांड इतलो आसा की त्या मिनिस्टराक सॅक करपाचो, 15 दिसाचो टायम दिल्लो आसा. 15 दीस नंतर पंतप्रधान देशाचो गोंयांत येता. सो हांव म्हाजे हेजेर ठाम आसा आनी तुमी कसलीच चिंता करपाची गरज ना. जें हांवें कितें सांगलां तें उलोवन दाखयतलो. पयलो म्हणजे तुमकां ट्रेलर फाल्यांच कळटलो 24 वरां भितर. सोपटे टॅक्साच्यो डॉक्युमेंट फाल्यांच रिलीज जाता. ना सोपटेचे बरें आहा, ओके. हांव हेजेर कितें आयज कितले दीस जाले तुमकां दिसता? तुमी सांगलेले प्रेस कॉन्फरन्स तुमी सगळ्यांनी अटेंड तुमी सांगला न्हू. 15 दीस म्हाजे कोतान मागे 15 दीस जावंक जाले. ना. 15 दिसांनी नाव घेतलें तुमी. 15 दिसांनी नाव घेतलें. कोण मंत्रीचं नाव घेतलें? म्हाका कितें करपाचें आसा तें म्हाजे सायडीच्यान हांव करतालें. हांव एक नॅशनल पार्टीचो जसो सदानंद तनावडेन सांगला, एक नॅशनल पार्टीच्या प्रेसिडेंटान कितें उलोवप ती पूर्ण जबाबदारेन उलोवचें आसता. आनी तेन्ना हांव एज अ GPCC प्रेसिडेंट उलयता आसतना पूर्ण जबाबदारेन उलयता. आनी त्या खातीर हांव मिडियाक थँक्यू म्हणटा की जे म्हाजे शब्द आसा त्या शब्दाचेर तुमी बातमी कॅरी केली. सो तितली क्रेडिबिलिटी ही आमी दवरलेली आसा. आमी हवेन गोळीकार कसो जाला आनी कितें जाला तो सदानंद तानावडेक खबर आसा. ते 15 दिसांचो टायम कसो काडपाचो ते परत परत म्हाका विचारून काडटा. तेणी स्वता मुख्यमंत्र्याक विचारचें. म्हाका खबर ना मुख्यमंत्र्याच्यान त्या संबंद करना काय. ते तुमकां इतली लायटली कित्याक घेता? हवेन गोळीबार करता म्हणटा सोडून विशय तो जर गंभीर आसा जाल्यार ते कित्याक सिरियसली ते कित्याक सिरियस? सिरियस कितले जाला आनी कितले ना त्या लोकां भितर आयज जर विचार उलयले जाल्यार सगळ्यां भितर कळटा हे कितले सिरियस. बट हू इज मेकिंग हू कन्फ्यूज गिरीश? हितूंतल्यान सगळें कन्फ्युजनूच क्रिएट जाता तुमकां दिसना? बिकॉज एके सायडच्यान तुमी तांकां टायम दिता, ते म्हणटा तूं वाऱ्यान गुयो मारता. आतां कोण कोणाचेर वाऱ्यान कोण गुयो मारता आनी कोण टायम तें कांय समजना. टायम येवन सगळे कितें आसता क्लियर जाता. कोण वाऱ्यान कितलो? आसा एलिगेशन जाता की तुम्ही सेटिंग करता म्हणटा, टाइम दिता म्हणटा तो आनी मागीर उगी रावता म्हणटा. सेटिंग पिरियड असता म्हणटा तुमचो. ओके जो टाइम तुम्ही दिता तेन्ना लोक एलिगेशन करता. कोणे सांगलें? पयरूच मनोज परबा तेणे तुमचेर एलिगेशन केला की काँग्रेस आणि बीजेपी असो टाइम घेता आणि त्यांच्या मध्ये सेटिंग जाता म्हणून. सो मनोज बरोबर मनोज बरोबर प्रूव्ह करचे सेटिंग कशें आसता. सो आमी 15 दिसांचो टायम दिल्लो आसा. आमी 15 दिसांचे एकूय दीस आमी हालचे ना. 15 दिसान हांव तुका खास करून प्रेस कॉन्फरन्स आपयतलो. पयली इन्फॉर्मेशन हांव दिता. नो, पण वन थिंग इज दॅट तुवें एक इश्यू काडलो कांय दिसा पयलो, तेजेर तुवें सगळें सांगलें स्पेक्युलेशन्सूच ते सगळें. आयज ते सोपटेचे हाडले. हे काबार जावंकूच ना, ते दुसरे येयले. दुसरें तशें 15 दीस जावचें ना मरे. आनी खूब येवपाचे आसा लायनीन आसा. हाजेर आनी खुबशे मंत्री आसात आनी तेंचे खुबशे लिडर आसात. सो सगळे मंत्री टार्गेट तेजेर आहा. इन्क्लुडींग जॉब स्कॅम, हां. इन्क्लुडींग जॉब स्कॅम विसरलेलो ना. सगळे लायनीन आसा. सगळे मंत्री खुबशे गजाली खुबशे कित्याक तानावडेन म्हटलें कितें कितलेच मंत्री आसा. सगळे मंत्रीचेर आपूण हेजेर लक्ष हे दवरूंक आपणें तूं सांगता पळय कित्याक आहा तें एविडन्स सांगूंक जाय न्हू. त्यांनी पयलीं म्हणजे मुख्यमंत्र्यान अजून सांगला हांवें सदानंद तानावडेचें नांवूच घेवना. ना तुवें फारान मारला न्हू. मुख्यमंत्र्याचें नांव घेतलें. आतां मुख्यमंत्र्यान रिप्लाय करपाचें की ते आपले डॉक्युमेंट्स एविडन्स पळयल्यार काय ना पळयल्यार. मुख्यमंत्र्यान जर ना म्हणलें पळयल्लें जाल्यार हांव तेजेर आनी उलयता आशिल्लो. मुख्यमंत्र्यान ओके रावलो. मुख्यमंत्र्यान कित्याक रिप्लाय केलो ना? पूण तेंकांय नांव खबर ना न्हू. जेन्ना काल्लूच सांगता ताणें डॉक्युमेंट पयल्यान ते सारकें आसा तेंचो आमदार आमचो आमदार तेणी तेंच्या आमदारा कडेन पयलीं उलोवचें न्ही. म्हाका विचारचें परस. ओके, वन मोर MLA तेजेर कितें म्हणलें? No, moment this issue is there. उल्ला. I want to ask you one question. You coming back to so-called Sopte tax. तुमकां तांकां फाल्यांपर्यंत टायम दिता म्हणून. तेंकां ताणें मुखार काडून प्रेस कॉन्फरन्स घेवपा हय. लायलें. Why you want to give them time? ते ताका कांय विचारनासतना येवं ना न्ही. तेंकां परत कन्फर्म करचें. कितें कन्फर्म उरला? तेणी कन्फर्म करचें की सोपटे टॅक्स तेणी ना म्हणटा न्ही सोपटे टॅक्स. तूं आतां रिवील कर. हांव आतां कित्याक रिलीव करतलो? हांव तेंकां टायम दिता जेणी प्रेस ते कॉन्फरन्स विचारून Why do you give time You think again they and will never again? lie? That is our strategy. I can't tell you our strategy what it is. सर तूं आमकां सांगता फायनली तुजी स्ट्रॅटेजी सांगता. तू कितें फुडें लोक आमच्याच Buying time हाडटा. now. You are just buying time. 12:30 tomorrow.
हा But you just आयची मरून फाल्यां लोक येतात 12:30 टुमॉरो. ओके राव म्हणटा तूं फाल्यां 12:30. 12:30 बरं कित्याक आयज ते दाखयल्या फाल्यां चड लोक पळोवपा रावतले न्ही. आयज दाखयलं ते थोडे आणि कितले मिनिस्टर इन्वॉल्व आहा अकॉर्डिंग टू यू इन सेक्स स्कॅन्डल आनी कितले मिनिस्टर खंयचो मिनिस्टर इन्वॉल्व ना तितलेच. हा? खंयचो मिनिस्टर इन्वॉल्व ना. सर बाराय इन्वॉल्व ना. ऑल ऑल आर इन्वॉल्व ती सदां खंयची इन्वॉल्व ना. तर तुवें न्हू सांगपा जाय न्हू साहेब आमी खंयचो सांगतले म्हणपाय तूच सांग न्हू आमकां तूंय सांगता तूं हे म्हणटा म्हणून If this issue is there over, then we'll take up our next question. ओके आयज आमदार आमदार आनी एक आमदार गेलो आनी एक आमदार तुमचो गेलो आयज कितें म्हणा कोण कोण गेला रवी नायक बाब रिजायन जालो आणि खंय गेला. खंय गेला तो खबर ना सांजे घुमताले आमदार म्हणून रिजायन जालो तो काँग्रेसी आशिल्लो टेक्निकली. हा कितें म्हणटा रवी नायक हो टेक्निकलीच फक्त काँग्रेसीन आशिल्लो. हं. ज्या दिसा तेजे दोगूय भुरगे हे बीजेपीन गेले प्रवेश केलो तेज्या तिसऱ्याच दिसा तेका आमी डिझोन केलो एज अ काँग्रेस MLA. आनी स्पेसिफिकली सांगलें की जो मनीस भुरग्यांक धाडून एक पांय थंय दवरता एक पांय हांगा दवरता असले लिडर्स काँग्रेसीक नाका. काँग्रेसीक ठामपणे ते पक्षा बरोबर रावता तशे लिडर जाय. आणि जी लोकांची मागणी आशिल्ली ती लोकांची मागणी आमी सामकी पूर्ण करता. प्रत्येक गजाल जी लोकांक जाय त्या प्रमाणे आमी करता. तेजे नंतर आमी थंय नवें नेतृत्व उबी करपाची आमी जी चॅलेंज आशिल्ली ती सुरू केली. आमी रवी नायकाक गेल्या 1.5 वर्साक खंयच्याच हितून इन्वॉल्व केल्लो ना. नातर आमी खंयच्या कमिटीक तेका अपॉइंट केलो खंयच्याच फंक्शनाक आनी पार्टीच्या कसलेच इन्वॉल्व केल्लो ना. आणि यंग नेतृत्व नवे नेतृत्व आम्ही त्या मतदारसंघात गेले 1.5 वर्साक आम्ही उबे केले. कारण जो मनीस 2 पक्षांकडेन रावन संबंध दवरता त्या मनशाचेर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोक विश्वास दवरना. आणि त्या खातीर आम्ही बोल्ड स्टँड घेतलो त्या हेचेर. फर्स्ट टाइम आमी बोल्ड जाले कोण म्हणटालो तो पक्ष सोडीसर रावतलो आशिल्लो आमकां खबर आशिल्लो. तेन्नाच इमिजिएटली अनाउन्स केल्ले इलेक्शनाक 5 ते 6 म्हयने आसता पयलीं हो सोडटलो आनी बीजेपीक वयतलो. त्या टायमाचेर हांवें ऑलरेडी अनाउन्स केले. वसने प्रताप सिंग राणे केले आनी म्हाका पूर्ण करता. सारकें तेजे नंतर आमच्यो कॅन्डिडेट शॉर्टलिस्टिंग जावपाचे प्रोसेस सुरू जालो. पोंडा ब्लॉक काँग्रेस कमिटीन रवी नायकाचें नाव कॅन्डिडेट म्हणून रिकमेंड केल्लें ना. तेजे नंतर डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटीन इलेक्शन प्रोसेस कंटिन्यू केली. डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटीने रवी नायकाचें नाव रिकमेंड केलें ना. सो आमचे कॅडर आमचे वोटर आर व्हेरी क्लियर. आमी क्लियर स्टँड लोकां भितर धाडलेलो 1.5 वर्स पयलीं की असले 2 पांयांचेर ओड्याचेर पांय दवरपी लोक आमकां नाका. आमकां जाय लिडर जे ठाम काँग्रेस भुमिके बरोबर आसतले काँग्रेस पक्षा बरोबर आसतले. वसने प्रताप सिंग राणे केले कितें प्रताप सिंग राणेचो इशू आणि रवी नायकाचो इशू हे 2 वेगळे इशू आसात. त्या टायमार हांवें सांगलें क्लियर केल्लो होच इशू. प्रताप सिंग राणेन काँग्रेस पक्षाक केन्नाच दोगो दिवना. प्रताप सिंग राणेन काँग्रेस पक्ष केन्नाच सोडूना. आनी त्या हेजेर प्रताप सिंग राणेक हो कायदो लागपाक शकना. जेन्ना ताचो चलो बीजेपीन गेलो सोडून तेन्ना तो पयलो मनीस CLP मिटिंगेक रेझोल्युशन मूव करपी की आपल्या चल्याचेर डिस्क्वॉलिफिकेशन पिटिशन मूव जे आमदार आपलो चलो जावन सुद्दां तेजेर एक्शन घेवचो ना. आनी तो एक इंडिपेंडंट MLA म्हणून ऑलरेडी एस्टाब्लिश जाल्लो आशिल्लो. रवी नायकाले चले हे खंयच्याय तूं बसले जाल्यार बापायक विचारले शिवाय केन्ना बसचे ना. आनी बापायक थंय च्या दवरल्यार सुद्दां बापायक विचारले शिवाय केन्ना पिवचे ना. सो हे दोनूय तुम्ही कंपेअर करपाक शकना. वी आर व्हेरी क्लियर ऑन दॅट. आता राणेची इन्व्हॉल्वमेंटूय ना काँग्रेसीन 1 minute. खंय दिसना. राणे पूर्णपणे काँग्रेस पक्षा बरोबर आसा आनी हेजे मुखारी तो आसतलो. When you said Mr. Pratap Singh Rane moved a resolution for disqualification of Vishwajit Rane, who finally filed disqualification petition? आमगेलो जो तेन्नाचो इंचार्ज आशिल्लो कोण तो? डॉक्टर चिल्ला कुमार. Why he didn't file? Because it was in Delhi. So he went and filed it in Delhi in Supreme Court. He did not file it in High The proposer didn't file. No, proposal didn't file. Yes, but how do you see that your experienced politicians of Congress party who have been there for so many years, तेच सगळे वयता. आता वीस, 17 लुईस गेलो 17 आशिल्ले तुमचे
आता तिगूच जण उरल्या. तिगूच आता जाण उरल्या आणि election तुमी इलेक्शनाक वयता वयल्यान इलेक्शनाक फुडें. तरी उरतले आता एक जे तिगूच जे आमदार आयज बीजेपीन व्हेले कितले व्हेले त्यांचो आंकडो खंय पावलो 27 पावलो. ती सांजे ज्या एका पक्षाक 27 आमदार आसात तरी पक्ष काँग्रेस पक्षाक भिता तांकां तरी आसतना आनी आमदार जाय पडटा. मागीर एक आनी पक्षाचो आमदार रिजायन करून गेलो 28 जाले तरी पूण ते भितात गोंयच्या लोकांक तरी पूण ते काँग्रेस पक्षाक भितात. मागीर आमी जांकां रिजेक्ट केलो तेका व्हरून परत ते आमदार करपाक सोदतात. आयज हांव सांगता तेव्हा तेजी बीजेपीन प्रवेश जातलो हो हांवें 1.5 वर्स पयलीं सांगलेलो. आयज ना पूण आयज पर्यंत आयज तेका आमच्या ब्लॉकान ऑलरेडी रिजेक्ट केलं तेका कॅन्डिडेट म्हणून. तेका लागून गेला ब्लॉक तो काँग्रेस तिकेट मेवना म्हणून गेला तो. फोंडा ब्लॉक काँग्रेस कमिटीन ठराव घेवन तेजी कॅन्डिडेटचेर काँग्रेस फुटी तिकेटीचे जाल्या 17 न्हू. आमदार निवडून येयले. आयज 5 वर्सां सोंपता पर्यंत तुमचे 14 आमदार सोडून गेले एक एक करून. सो काँग्रेस पार्टी केपेबल ना आमदार आपले सांबाळपाक काय ते फक्त निवडून हाडून दुसऱ्यांक दिवपाक सोदता आमदार. ज्यांची पक्षाची सारखी निष्ठा ना असले आमदार नाशिल्ले बरे. आम्ही परत त्या कॉन्स्टिट्युएन्सीनी सगळ्यांक दिसताले काँग्रेस पक्ष या डिफेक्टांक इलेक्शना टायमार परत घेतले म्हणून. आम्ही ठाम भूमिका घेतली, स्ट्रॉंग भूमिका घेतली. नो टू डिफेक्टर्स. नो टू डिफेक्टर घेता आसतनाय बीन जे आमदार दोन कडेन खेळटाले त्या आमदारांच्या अगेन्स्ट सुद्धा आमी फर्म डिसिजन घेतली. ही बोल्ड डिसिजन केन्ना घेवपाक शकता तेन्ना तुमकां विश्वास आसा लोकांचेर, गोंयच्या लोकांचेर. बट वाय त्या विश्वासा लोकांच्या विश्वासाचेर लोक जी मागणी करतात की असले दुप्पट्टी लोक दवरनाका. तुमचो एक वीक लिडर असल्यार कोता येता पूण तो लॉयल आसपाक जाय, फॉर्म आसपाक जाय तुमचे बरोबर. आमी असले लिडर्सांक प्रमोट करतात आनी त्या खातीर कोण आमदार गेले ते आमी पळयनासतना प्रत्येक मतदारसंघात नवीन नेतृत्व आमी तयार केले. ही चॅलेंज आयज एक्सेप्ट केली जी 2 वर्सां पयलीं कोणाक खरी दिसनाशिल्ली. पण आयज ती आमी खरो करून दाखयल्या. आमी जे डिसिजन घेतल्या त्या डिसिजनाचेर आमी फॉर्म रावले. गिरीश पण कित्याक तुका दिसता वाय काँग्रेस पार्टी हॅज नॉट बीन इंट्रोस्पेक्टिंग वाय यू एमएलएज आर लिव्हिंग युअर टायम एंड अगेन. आमी ऑलरेडी सांगला जे आमदार गेल्ले डेव्हलपमेंटाच्या आनी विकासा खातीर जांकां बीजेपी आयज आमदार जिखपाक शकना. बीजेपी फक्त आमदार विकते घेवपाक शकता आनी जेन्ना तेंचे कडेन 27 आसतना ते भितात. आयज बीजेपी भिता की तेंचो सिंगल आंकड्यांचेर पावतले आनी तरी आसतना तांकां लोकांक कितें जाय, लोक कितें उलयतात ते अजुनूय समजना. तांकां दिसता आमदार घेतले जाल्यार हे स्ट्रॉंग जातले म्हणून. हे आमदार घेत आसात. आयज 30 जातले फाल्यां 32 जावपाक शकतात, 33 जावपाक शकतात. पूण येता त्या विधानसभेक गोंयचो लोक तांकां घर धाडटलो. जवळ जवळ 70% गोंयच्या लोकांनी डिसिजन घेतलेले आसा बीजेपीक घर धाडप. पूण फाल्यां ते जिखोन येता तुमच्या बरोबर रावतले म्हण कितें गॅरंटी आहा? तेंकाय जर फाल्यां विकते घेतले हय विकते घेतले जाल्यार एक डिसिजन लोकांनी फॉर्म केल्ली आसा. तेणी कितलेय आमदार विकते घेतले तरी सुद्धा लोकांक विकते घेवपाक बीजेपी शक्य ना. मागीर एमजीपी आणि टीएमसीचे अलायन्स कशे पळयता? कारण दीपक ढवळीकरान म्हणला की तुमचे कडेन डिसिजन घेवंक जालो ना अलायन्साचो म्हणून ते टीएमसी कडेन गेले. मागीर ह्या गजाली कडेन कशे पळयता तुमी? मगो पक्ष आणि काँग्रेस पक्ष हो एक येवन इलेक्शन लढपाक शकना. दोगांच्यो ज्यो कॉन्स्टिट्युएन्सी दोगांच्यो ज्यो आयडियोलॉजी आसा आमच्यो आनी मगोच्यो आयडियोलॉजी वेगळी आसा. अजून मेरेन काँग्रेस आणि एमजीपीन केन्नाच युती करून इलेक्शन लढयलें ना. सो एमजीपी कितें करता तेजेर आमी विचार कित्याक करूया. आमचो जो फोकस आसा हो फोकस इलेक्शन हो लडोवपाचो, लोकां सारकें हें करपाचें, लोकां बरोबर रावपाचें, लोक सांगता आयकपाचें आनी त्या प्रमाणे आमी हें इलेक्शन लडोवपाचें. आनी आमचे त्याय मतदारसंघ अशें न्ही की आयज मडकय प्रिवळ हे जे मतदारसंघ आसा थंय कडेन सुद्दां आमचो कॅन्डिडेट स्ट्रॉंग आसात आनी हें इलेक्शन आमी फूल फोर्सान प्रिवळ मडकय ह्या ज्या मतदारसंघात गोंयचे आसात थंय आमी स्ट्रॉंगली लडयतली. फाटल्या कांय दिसांक गिरीश दिसती पडनासलो. कारण कितें? अशें आयकल्लें की गिरीशाची कितें नाराजगी आसा, गिरीश कित्याचेर हॅपी ना, अपसेट जाला म्हणून हात वयर बा काडलेले म्हणून फोन पासून स्विच ऑफ आसलो. हय हांव घरा कडेन भरलेलो म्हणून. ज्या दिसाक आमचे प्रोटेस्ट जालो आमचो कुठ्ठाळे ब्रिजा कडेन
इव्हनिंग तेजे नंतर म्हाका थोडी इन्फेक्शन आणि थंडी जाली म्हणजे कंटिन्युअसली उलोवपाक जायनाशिल्लें सो म्हाजो काल मेरेन मोबायल बंद दवरलेलो आनी कंप्लिटली हांवें म्हाज्या हेल्थाचेर फोकस केलो आनी दोतोरांनी सांगलेलें की चड उलयना कोण सो त्या खातीर मोबायलूय स्विच ऑफ दवरलेलो सो आयज काल सांजच्यान आमी PEC मिटींग काल केल्ली आसा प्रदेश इलेक्शन कमिटीची ती काल अटेंड करून कालच्यान आमी फूल फ्लॅज भायर सरलेलो आसा आयज हांव रागार असो दिसलो खुशी दिसता तू खुशी आसता सो बाय वेन अलायन्स वूड बी फायनलायज बाय वेन अलायन्स वूड बी फायनल खुशी दिसता तू moment it is finalized we will immediately first I will inform you ओके as always Never a part of that when alliance talks Oh, yeah. place in Delhi. We were not a part. नानावडेन तें म्हटलां प्रेसिडेंट दिसती पडोंक ना म्हणून हात वयर काडपाक that day I had planned that press conference the people of Goa were waiting to it was announced previously I just करून cancel तुम्ही म्हणटा आशिल्ले press conference केली तो पयलीं जाता आशिल्लो हें सेटिंग केलें म्हणटा What No, was, but- what was more important? Press conference or that? That important. What was more important according to you? त्या दिसाक आमी लोकांक कमिटमेंट दिल्लें म्हाजें So, okay, you could have postponed it. I've given that commitment Being a president, you skip that meeting. हांवें ऑलरेडी कमिटमेंट दिल्लें लोकांक आनी म्हाजो दुसरो प्रोटेस्ट जो आशिल्लो तोय कारण तो प्रोटेस्ट 2 फावटी पोस्टपोन जाल्लो आमचो जो लोकांक त्रास जाताले कुट्टाळे ब्रिजा खातीर अदरवायज यू वूड हॅव गॉन देयर टू रेज योर हँड्स ऑन what was the one Were you in the know-how of that talk? तुम्ही विचारीसराव रावता मरे तुम्ही विचारीसराव रावता Were you in know-how of this alliance ते talks जाल्ले ते in Delhi तुका again and again there is a confusion I don't know who is creating this confusion Rahul Gandhi has posted a post on his Facebook where he has clearly stated that we welcome the decision of the Goa Forward to support Congress party. So that was the decision. Whatever alliance आणि बाकीचे जो किती जातले गजाली त्यो locally discuss करतले आणि locally decision ते आमी. सो फायनली Old Goa. ह्या हेजेर चड तुलयो उलयतलो पूण तेजेर हांव फक्त मातशें उलयतां ओल्ड गोवाचो इशू जे इल्लीगल कंस्ट्रक्शन इन द प्रेसिंट ऑफ द वर्ल्ड हेरिटेज सायट हो गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीन आमी पयलीं डिस्कस केलो तितून भितर आमचो आर्किटेक्ट बाब तुलियो जो ह्या सगळ्या इशूक इन्वॉल्व आसता आनी दुसरो आमचो आदलो AG आनी आमचो काँग्रेसचो लिडर एडवोकेट कार्लोस आल्वारीस हेजे बरोबर आमी बसून ते डिस्कस केले सगळे डॉक्युमेंट्स डिस्कस केले आनी जेन्ना आमकां कळ्ळें की इट इज completely illegal the permissions issued were illegal we raised this issue थंय ते लोक इशू रेज करताले लोकल पूण त्यांचो आवाज सरकाराकडे पावनाशिल्लो तेन्ना आमी ठरयलें की जेन्ना खंय अन्याय जाता त्याचो आवाज उचलप आनी त्या आवाजाक सरकाराकडेन पावोवप लोकांकडेन पावोवप हें काँग्रेसचें काम आनी तो आवाज आमी उठयलो तेजे नंतर हांवें आवाज उठयलो सरकाराकडे डिमांड केली सरकार रिएक्ट जायना जालो आमी त्या सायटीचेर प्रोटेस्ट त्या जो स्ट्रक्चर आसा इल्लीगल स्ट्रक्चर त्या स्ट्रक्चराच्या मुखार रावन आमी प्रोटेस्ट केलो तो इल्लीगल स्ट्रक्चर सरकाराक दाखोवपाक गोंयच्या लोकांक दाखोवपाक कशी करून इल्लीगलिटीज जाल्ली आसा ताचेर डिटेल प्रेस कॉन्फरन्स करून बाबतुलियो कंप्लिटली एक्सपोज केल्ले आशिल्ले त्याचे नंतर लोकल लोकांनी सांगलें की हो इशू आता ऑलरेडी स्टेट इशू जाल्लो आसा तेन्ना आमी तो पॉलिटिकल करचो न्ही तुमी तो आमकां तो नॉन पॉलिटिकली फायट केलो जाय हो लोकांचो इशू जावपाक जाय लोकांनी आमकां रिक्वेस्ट केलें की तुमी आमकां फाटल्यान सपोर्ट करा आमी सदांच इशू प्रत्येक इशू आमी रेज करतात पूण तेजे नंतर जेन्ना लोक तो इशू घेतात प्रत्येक पॉलिटिकल पार्टीन तो इशू लोकांचो करप आसता आनी पॉलिटिकल पार्टीन फाटल्यान रावप आसता आमी त्यांच्या उतराक मान दिवन
आम्ही प्रत्येक एज्युकेशन आम्ही सगळे पार्टिसिपेट झाले पण आम्ही केन्ना स्टेजीर गेले ना कारण तुम्ही खूपसे हजर आशिल्ले तेंचे 3 व्हडले प्रोटेस्ट जाले 3 व्हडले प्रोटेस्टांक आम्ही पार्टिसिपेट झाले पण आम्ही खंयच मुखार वचून भाशण खंयच केलें ना की ताका पॉलिटिकल रंग येवचो न्ही म्हणून तेजे नंतर तेंचे हंगर स्ट्रायक स्टार्ट जालो थंय वचून आमी तांकां सपोर्ट केलो पण आमी स्टेज दिना खंयच्याय पॉलिटिकल पार्टीन लोकांचे इश्यूच्या मुखार वचून बसून खंयचीच पॉलिटिकल पार्टी केन्नाच क्रेडीट घेवपाक सोदना तेन्ना लोकांचो इश्यू आसा तो लोकांचो इश्यू करपाक ताका पॉलिटिसायज करप नासता पॉलिटिसायज केलो तो इश्यू ल्हान जाता म्हाका याद जाता बाब रुडोल्फान सुद्दां थंय वचून इश्यू केल्लो एक इम्पॉर्टंट मुद्दो रेज केल्लो आमचे प्रोटेस्ट केले तेन्ना मिडिया कडेन म्हाका दिसता एक एक्सपोजिशनान थंय टॉयलेट बांदपाक सोदताले त्या टॉयलेटाक सुद्दां परमिशन ते रिजेक्ट केल्ले आतां सरकार बांदपाक सोदतालो टेम्पररी टॉयलेट एक्सपोजिशना खातीर पूण तेज्या कायद्यान ते बसना म्हणून ते टॉयलेट बांदपाचे परमिशन सरकाराक दिवना आनी परमिशन कोणाक दिलें प्रायवेट पार्टीक दिलें हो मुद्दो सुद्दां आमी रेज केलो आनी आमी त्या हेका इश्यू कंप्लिटली आसा आय एम हँडिंग ओवर टू तुलियो इज इन बेटर पोजिशन टू स्पीक ऑन दिस थँक्यू बाब गिरीश म्हाका दिसता आमच्या अध्यक्षान आयज